तुम्ही त्यांना घेतलं होतं, त्यांच्या पडत्या काळात साथ दिली होती, पण ते आता राष्ट्रवादी सोडून जात आहेत. त्यांना असं आहे की त्यांना इतक्या म्हणजे त्यांच्या इतक्या चौकशा सुरू केल्या आहेत, त्यांची व्यक्तिगत वापरची जेवढी असेल नसेल तेवढी सगळी तिच्यावर सुद्धा प्रचंड बंधनं आली. त्यांना दैनंदिन कुटुंब चालवण्याच्यासाठी ज्या आवश्यकता असतात त्याची पूर्तता ही सुद्धा करता येत नाही, इतकी टोकाची भूमिका सत्ताधाऱ्यांनी त्यांच्याबद्दलची घेतलेली आहे. आणि त्यामुळे ते हातवर झालेले होते. त्यांनी त्याचा वारीशी केली असं ते वर्षाचे खरं आहे. आणि जे काही यातना त्यांना सहन करायला लागतात त्याच्यातून सोडून करण्याच्या संबंधीची शक्ती आमच्यात नव्हती. त्यामुळे आम्ही सांगितलं तेव्हा जिथून तुम्हाला रिलीज मिळेल तिथं तुम्ही गेलं तर आम्ही काही गैरसमज करून घेणार नाही. ही कंपल्शन नाही, त्याच्यावरची भूमिका काय आहे हे तुम्हाला आणि त्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही या निष्कर्षाची आला असाल तर आम्ही तुम्हाला देऊन देणार नाही. त्यांच्या परिषदेबद्दल मग आपण काही विचार करणार आहात? काही असे केले तर दिलेल्या गोष्टी घ्यायच्या नसतात. मात्र रोहिणी खडसे महिला प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांनी पक्षामध्ये राहण्याचा निर्णय घेतला. ते असं म्हणतात की मी कोणताही निर्णय करणार नाही, साहेबांच्या विचारांवरती काम करत आहे. त्यांनी येऊन सांगितलं मला की मी पक्षाचंच काम करणार. मला ही जी काही भूमिका आमचे सरकारी घेतात, वडीलवाडी घेत आहेत त्याचं काही भाष्य करायचं नाही, पण मी माझी